आपल्यासोबत आहेत मिड्डीचे सिनियर मोस्ट फोटोग्राफर अतुल कृष्णा कांबळे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपल्याकडून उत्तम फोटोग्राफी झालेली आहे. सचिनसारख्या दिग्गजांचा आपण फोटो काढले. सानिया चा फोटो आहे. मोठमोठे दिग्गजची फोटोग्राफी करताना नेमकं मनामध्ये भावना काय होत्या? गेली 29 वर्ष मी या करिअरमध्ये आहे आणि कुठलीही म्हणजे माझ्यासमोर आहे ना कुठलाही खेळ ह्याला आपण 100% द्यायचा असतो. तर त्यात आम्ही कधी बघत नाही की हा प्लेयर जो खेळाडू असतो तो मोठा छोटा, आपले 100% त्या खेळाला देणं हेच आमचं. जसं खेळाडूंचं जे ब्रीद वाक्य असणं 100% आपण द्यायचं, तसंच का फोटोग्राफरचं पण तेच असतं की आपण त्याला 100% द्यायचे, म्हणजे ते तुमची कलाकृती चांगली होत असते. सर जेजेस स्कूल ऑफ आर्ट सारखी फोटोग्राफीची जगन्मान्य संस्था आहे, त्याच्यानंतर अनेक संस्था आहेत. तर त्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात, शिकतात, त्यांना आपला मौल्यवान मोलाचा सल्ला काय राहील? मी पण जेजेचा स्टुडंट आहे आणि आता तर पूर्वी निगेटिव्हचा कॅमेरा होता, आता डिजिटल आले. म्हणजे तुम्हाला आहे ना लगेच पाहता येतं तुमचे फोटो कसे आहे काय. सर्वात सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही जे पण क्षेत्र निवडाल ना त्याच्यावर प्रेम करा आणि सातत्य 100% द्या, तर तुम्हाला सक्सेस आहेच. सर फोटोग्राफी करताना नेमकं विजन काय असतं तुमचं? जो सब्जेक्ट असेल ना, जसा एखादा खेळ आहे, क्रिकेट आहे, तर क्रिकेटमधले थोडे बारकावे तुम्हाला माहिती असतं. असं आहे जसं बॅट्समन कोण आहे, बॉलर कोण आहे, स्कोअर काय झाला, कोण किती करेल, या गोष्टी तुम्हाला थोड्या अवगत पाहिजे. त्यामुळे क्रिकेट काय इव्हन फुटबॉल हॉकीमध्ये पण तेच आहे. सवय थोडं तुम्हाला गेमबद्दल माहिती हवी, त्यामुळे तुम्ही ते चांगल्या प्रकारे कव्हर करू. अवघे काही क्षण असतात, फोटोग्राफर असतात, व्हिडिओग्राफर असतात, यांची रेटरिटी असते, त्याच्यामधून उत्तम पिक्चर मारायचा जो उद्या पेपरमध्ये वाचकांसाठी छापून येणार आहे, त्यांना पाहण्यासाठी, वाचण्यासाठी. तर मग हे जमतं कसं सर? नाही, न्यूजचं आणि स्पोर्ट्सचं थोडं वेगळं आहे. कारण न्यूजला तुम्हाला तेवढी मारामारी करून फोटो मिळवायचा असतो. स्पोर्ट्सला तसं नसतं. स्पोर्ट्सला पर्टिक्युलर जागा दिलेली असते तुम्हाला, तिथूनच तुम्हाला कव्हर करायचं. फक्त तुम्हाला प्रत्येक गेमवर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक बॉल तुम्हाला कव्हर करायचा असतो. क्रिकेटमध्ये कधी विकेट जाईल, कधी कोण 6-4 मारेल, काही सांगत नाही. हां सर, आता रनिंग मुवमेंट असते. जसं धनराज पिल्ले सर जर हॉकीने गोल करणार असतील, मग त्यावेळेला गोलकीपरने अडवलेला तो चेंडू असेल किंवा यांनी पेनल्टीवरून स्ट्रोक मारला असेल, तर एक्झॅक्ट ती मुवमेंट कॅच करताना मनामध्ये काय असतं? काय नाही, आपल्याला आहे ना जे ॲक्च्युली फोटोग्राफी म्हणजे काय आहे की जे आहे ते तुम्हाला दाखवायचं असतं. तर त्यात जवळ कोणी गोल केला, कोणी गोल केल्यानंतर त्याचं जे सेलिब्रेशन असतं, ते सर्व मोमेंट तुम्हाला कॅप्चर करायचं असतं. कधी कधी काही वेळा त्या रेफरीशी ते झगडतात किंवा कधी कधी मारामारी होऊन होते. ते सर्व तुम्हाला कव्हरच करावं लागतं. कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेपरला जे रिक्वायरमेंट आहे फोटो, जसं रिपोर्टर स्टोरी करतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला फोटो पण हवे असतात. सर फोटोग्राफी हा तुमचा व्यवसाय आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कामच करता. तो मुळात तुमचा छंद आहे, तुम्ही त्याच्यावरती डिग्री घेतलात. एवढं सगळं करताना तुम्हाला स्वतःला कुटुंबासाठी देण्यासाठी वेळ मिळतो का? नाही, कधी कधी काढावा लागतो. असं वेळ मिळत नाही, थोडा काढावा लागतो. जात असताना पण कुठे ना आपल्यातला फोटोग्राफर किंवा फोटो जर्नलिस्ट तो जागाच असतो. तर कधी कॅमेरा आपल्याबरोबरच असतो, कधी कॅमेरा नसेल तर आता मोबाईल आहे, मोबाईलवरच आपण काढत असतो. सर प्रत्येक मुलीला आपला बाबा ना हिरो वाटत असतो, सुपरमॅन वाटत असतो. तिला वाटत असतं की आपल्या बाबाकडे सुपर पॉवर आहे. रिवाने तुम्हाला जी तुमची चित्र पाहून जी तिने कमेंट्स केली लेखी स्वरूपात, ती वाचल्याच्या नंतर मनात नेमक्या भावना काय आल्या? आनंद झाला. कारण माझं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची काय कौतुक झालं आहे. आणि आणखीन एक मुद्दा मला ॲड करावा वाटेल की मुंबई मराठी पत्रकार संघाची जी छायाचित्र स्पर्धा होती ना, त्यात मी भाग घेतलेला, म्हणजे कॅलेंडरचं. आणि मग ह्यावेळेस पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्यांदाच मला
यश प्राप्त झालं. त्यासाठी मी मराठी पत्रकार संघाचा पण आभारी आहे की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. धन्यवाद सर, आपले फार फार आभार आणि अभिनंदन सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. घे सरांबरोबर. हां.